हाय मैत्रिणींनो, धनुष आर्टिकलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत। आज आपण नवीन हँडबॅग पाहणार आहोत। तर याची मापे आहेत, उंची आहे 9 इंच आणि लांबी आहे 14 इंच। तर इथे मी 1 इंच जास्त घेतलेली आहे लांबी, कारण जेव्हा आपण क्विल्ट करून घेतो तेव्हा साईडला कटिंगमध्ये जाते, त्यासाठी 1 इंच वाढवून घेतलेला आहे। आणि हा जो बेस आहे तो आहे 5.5 बाय 9 इंचाचा आहे। तर बेस आपल्याला आधी शिवून घ्यायचा आहे, त्याला क्विल्ट करून घ्यायचं आहे। चारही बाजूने क्विल्ट करून घेतल्याने जे उरलेले कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे, जेणेकरून पर्स आपली छान आणि फिनिशिंग वगैरे येते, मजबूत बनते। तर इथं मी जो मेन भाग आहे बॅगचा तो मी इथं जोडून घेत आहे। स्पंज, या बॅगमध्ये स्पंज वापरलेला आहे। स्पंज कॉटनचं अस्तर आणि जे आपले मेन फॅब्रिक आहे ते मी इथं जोडून घेतलेलं आहे, क्विल्ट करून घेतलेला आहे। जो आपला राहिलेला साईडचा भाग आहे तो आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर इथं मी 3-3 इंच वरती टिपा मारून घेतलेल्या आहेत। आतल्या साईडला आपल्याला एक पॉकेट बनवायचं आहे। हे पॉकेट आहे 5.5 बाय 5.5 इंचाचं आहे। तर ते आतमध्ये मी अशा प्रकारे जोडून घेतलेलं आहे। आतल्या साईडला एक पॉकेट बनवल्यानंतर बंद बनवून घ्यायचे आहेत आपल्याला। इथं मी व्यवस्थित कसे फोल्ड केलेले आहेत ते पहा। स्पंज घातलेला आहे बंदामध्ये, दोन्ही समान धरून राहिलेले कट करून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित योग्य मापावरती जोडून घेतलेले आहेत। 4.5 इंच दोन्ही साईडला सोडून दिलेला आहे आणि मग बंद लावून घेतलेले आहेत। धनुष आर्टिकल या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही नवनवीन पद्धतीने नवीन बॅग शिकू शकता, विकू शकता। तर आपल्याला इथं पुन्हा 13 इंचाच्या आणि 1.5 इंचाचा 2 पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला, जेणेकरून या जर तुम्ही पट्ट्या लावल्या तर बॅगला एक वेगळाच लुक येतो आणि दिसायला एक अतिशय सुंदर बॅग दिसते। तर इथं बघू शकता तुम्ही 14 इंच लांबी आणि रुंदी आहे 1.5 इंच आणि खालची उलट्या साईडनं मी चेन ठेवून घेतलेली आहे, वरती अस्त्र ठेवलेलं आहे आणि खाली मेन फॅब्रिक आहे, त्याला टीप मारून घेतलेली आहे। पुन्हा आता आपल्याला ते ओपन करून दाब टीप द्यायची आहे। दोन्ही साईडला सेम तसंच करायचं आहे आपल्याला। आता याच्यात रनर टाकून घेतलेला आहे मी। जो मेन पार्ट आहे आपल्या बॅगचा तो आता त्याच्यावरती उलट साईडने ठेवून पुन्हा आपल्याला शिवून घ्यायचं आहे। आता दाब टीप मारून घ्यायची आहे। दोन्ही ज्या साईड आहेत ती आपण शिवून घेतलेले आहेत। व्यवस्थितरित्या मांडून घ्यायचं आहे। बंद व्यवस्थित पाहायचं आहे की आपण बरोबर जोडलेले आहेत मधोमध। बंदावरती बंद व्यवस्थित मांडून मग टीप मारून घ्यायची आहे। आता दाब टीप मारून घ्यायची आहे आपल्याला। जो आपला खालचा बेस होता तो आहे 5.5 बाय 9.5 इंच, सॉरी 9 इंचाचा, लांबी आहे
9 आणि उंची आहे 5.5 इंचाची. त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला, दोन्ही साईडचा मध्य काढून घेतल्यानंतर ह्या सुद्धा बॅगचा साईडचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि मधोमध आपल्याला तो पार्ट ठेवून टिप मारून घ्यायची आहे. जर तुमचा बेस इकडं तिकडं झाला तर बॅग व्यवस्थित येणार नाही. त्यामुळे दोन्ही पार्टचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे आणि मध्य काढून मध्यभागीच ठेवून व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या आहेत. अशा तऱ्हेने हा खालचा बेस जोडायचा आहे आणि वरती सुद्धा जी आपण पट्टी जोडलेली होती 1.5 इंचाची, तर त्याच्यावरतीच आपल्याला हात ठेवून त्या पट्ट्या एकमेकांना चिटकून जोडून मग टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे बॅगचा पार्ट खालीवर होत नाही. दोन्ही साईडला टिपा मारून घ्यायच्या आहेत आपल्याला. राहिलेला कपडा कट करून घ्यायचा आहे. अशा तऱ्हेने आपली बॅग पूर्ण झालेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, मी राहिलेले जे धागे दोरे आहेत ते कट करून घेतलेले आहेत, जेणेकरून बॅगला व्यवस्थित फिनिशिंग येते आणि बॅग क्लीन दिसते आतून. आता बॅग ओपन करून कशी झाली आहे हे पाहूयात. खालचा बेस व्यवस्थित जोडून व्यवस्थित बाहेरच्या साईडनं व्यवस्थित फिनिशिंग करून जो आपण 1.5 इंचाची पट्टी जोडलेली आहे त्याला आता दाब टीप मारून घ्यायची आहे. अशा तऱ्हेने आपली बॅग इथं पूर्ण झालेली आहे. तर तुम्हाला ही बॅग कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि धनुष आर्टिकल या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या धनुष आर्टिकल्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा.